यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये गरज पडल्यास पाडू या यंत्राचा वापर केला जाणार। ईव्हीएमचा डेटा वाचून प्रिंट स्वरूपात निकाल देणार। उमेदवारांना लेखी निकाल त्वरित मिळणार। पाडू यंत्राबाबत आम्हाला सांगावंसं देखील वाटलं नाही का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही पाडू यंत्राबाबत तीव्र आक्षेप। पाडू यंत्राचा वापर सरसकट केला जाणार नाही। मतमोजणी प्रसंगी अडचण आली तरच पाडूचा वापर होईल। विरोधकांच्या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार। भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप। मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य आयोगाचा अजब न्याय। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असलेल्यांचं घरी जाऊन मतदान घेतलं जाणार नाही। नियमावलीमुळे ज्येष्ठ नागरिक मतदानापासून वंचित राहणार। मुंबई पालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या चरणी, तर ठाकरे बंधूंना मुंबादेवीची आताच का आठवण आली? महायुतीच्या नेत्यांचा निशाणा। अविनाश जाधवांची बिनविरोध निवडणुकी संदर्भातली याचिका हायकोर्टानं फेटाळली। जाधवांच्या याचिकेवरून ॲडव्होकेट असीम सरोदेंना दंड। पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप। ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांचा आरोप। सोनं आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ। जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,46,000 तर चांदी प्रति किलो 2,90,000। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।